नवविवाहितेवर भोंदूबाबाकडून बलात्कार, भोंदूबाबाने केला विवाहितेवर बलात्कार। भूतबाधा उपचाराच्या नावाखाली निर्घृण कृत्य, भूतबाधा झाल्याची थाप, भूत काढण्याच्या अंधश्रद्धेतून भोंदूबाबाचा नवविवाहितेवर अत्याचार। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं नवविवाहितेला भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेनं कुटुंबियांनी एका भोंदूबाबाकडे नेलं। मात्र या कथित भोंदू मौलवीनं नवविवाहितेला उपचाराच्या बहाण्यानं हळदीमधून गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली। नाशिकच्या वडाळा गावातील मेहबूबनगरात ही घटना घडली आहे। या प्रकरणी नवविवाहितेच्या तक्रारीवरून संशयित कथित भोंदू मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे। अमीन हुसेन असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या कथित भोंदू मौलवीचं नाव आहे। 4 महिन्यापूर्वी लग्न झालेली पीडित नवविवाहिता पोटदुखीने त्रस्त होती। त्यामुळे पोटदुखीने त्रस्त नवविवाहितेला सासरच्या लोकांनी एका भोंदूगिरी करणाऱ्या स्वयंघोषित मौलानाकडे उपचारासाठी नेलं होतं। यावेळी या कथित मौलवीनं पीडितेला भूतबाधा झाली असून 4 दिवस उपचार करावा लागेल असं सांगितलं। उपचार करण्याचा बनाव करत नराधमानं नवविवाहितेला हळदीतून गुंगीचं औषध देत बंद खोलीत बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबा अमीन हुसेन वय वर्ष 32 याच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदिरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडितेचा आजार दूर करण्यासाठी नवविवाहितेच्या राहत्या घरी उतारा करण्याच्या बहाण्यानं जात होता। त्यानंतर या भोंदूगिरी करणाऱ्या बाबानं तिच्या सासरचं राहतं घर गाठलं। तिथंही घरातील सर्व व्यक्तींना बाहेर काढून देत त्यानं एका बंद खोलीत पीडितेवर उपचार करण्याचा बनाव करत तिला बेशुद्ध करून अत्याचार केला। त्यानंतर पुन्हा पीडित महिला पतीसोबत बाबाच्या घरी आली होती। यावेळी त्यानं तिच्या पतीला घराबाहेर थांबण्यास सांगून पीडितेला बंद खोलीत नेऊन बेशुद्ध करत शारीरिक अत्याचार केले। या दरम्यान ती शुद्धीवर आल्यानं बाबाला तिनं विरोध केला। याबाबत कुठेही वाच्यता करू नको, नाही तर तुझ्या पतीला आणि घरच्यांना मारून टाकेल असं धमकवल्यानं पीडिता घाबरून खोलीतून बाहेर पळून आली असं पीडित नवविवाहितेनं तक्रारीत नमूद केलं आहे। अत्याचार झाल्यानं पीडितेनं भोंदू मौलानाकडे जाण्यास नकार दिल्यानं तिच्या पतीनं आणि सासरच्या महिलांनी विश्वासात घेत तिची विचारपूस केली। यावेळी नवविवाहितेने धाडस करून घडलेला प्रकार सांगितला। यानंतर पती आणि सासरच्या लोकांनी भोंदूकडे जात त्याला जाब विचारला। त्यावेळी त्यानं पीडितेच्या पतीच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे दोघांमध्ये झटपट झाली। यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कथित मौलवीविरोधात तक्रार दाखल केली। इंदिरानगर पोलिसांनी संशयित भोंदूबाबा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे BNS कायदा कलम 64 प्रमाणे मौलाना अमीन हुसेन यासिम याच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। मौलाना अमीन हुसेन यासिम याने एका पीडित महिलेचा औषधोपचार करण्याच्या बहाण्याने गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार दिनांक 26/7/2024 रोजी केलेला आहे। त्याची माहिती त्या महिलेनं तिच्या घरच्यांना, सासूला आणि नंदेला दिल्यानंतर काल दिनांक रोजी ते पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आले होते। त्या अनुषंगाने पीडित महिलेचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल केला आणि तात्काळ जो आरोपी आहे त्यास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमोर अटक आरोपीतास दाखल केले असता माननीय न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास API अंकोलीकर व महिला पोलीस निरीक्षक बारेला या करत आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नाशिक।